उचगावमध्ये विसर्जन मिरवणूक डॉल्बीचा दणदणाट, रात्री 12च्या आत डॉल्बी मिरवणूक बंद। उचगाव येथील सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनाची मिरवणूक तब्बल 6 तास चालू होती। रात्री 12च्या सुमारास सर्व डीजे साऊंड बंद करण्यात आले। मिरवणूक शांततेत व उत्साहात झाली। डॉल्बीचा अतिरेक आवाज अनेकांच्या कानटळ्या बसणारा होता। उचगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तींचं विसर्जन गुरुवार दिनांक 12 रोजी करण्यात आलं। घरगुती गणेश मूर्ती विसर्जना दिवशीच गावात सार्वजनिक गणेश मूर्तींचं देखील विसर्जन करण्याची परंपरा आहे। उचगाव व परिसरातील जवळजवळ 65 गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती। त्यापैकी एकूण 32 मंडळांनी मुख्य मिरवणुकीमध्ये भाग घेतला। सायंकाळी 5च्या सुमारास उपस्थित करवीर पोलीस अधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, गांधीनगर पोलीस ठाण्याचे दीपक जाधव, सरपंच मधुकर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते नामदेव वाईंगडे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला। मिरवणुकीचा मार्ग उचगाव फाटा मंगेश्वर मंदिर ते सुतारकीचा मळा येथील खणीपर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक होती। सुरुवातीला काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा गजर केला, तसेच रात्री 7 नंतर सर्वच मंडळाच्या डॉल्बींच्या दणदणाटामुळे डॉल्बी सिस्टीमचे अतिरेकामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली। मंगेश्वर मंदिर मुख्य चौकात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली विरा करी, दीपक रेडेकर, वैभव पाटील, अरविंद शिंदे, विक्रम बापू चौगले, सतीश मुसळे, दिनकर पोवार, बाळासाहेब नलवडे, शरद माळी, सचिन नागटिळक, योगेश लोहार, अजित चव्हाण, प्रफुल्ल घोरपडे यांनी गणेश मंडळांचे स्वागत केलं। तर भारतीय जनता पार्टी उचगावच्या वतीनं माजी सरपंच अनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र संगपाळ, सुहास पाटील, सतीश मर्दाणे, रुपेश परीट, दिगंबर गावडे, रवी एडके यांनी गणेश मंडळांचे स्वागत केलं। करवीर पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस तुकडी यांनी चोख बंदोबस्त बजावला। त्यामुळे मिरवणुकीत शिस्तबद्धता आली होती। उचगाव येथील अनेक मंडळांनी डॉल्बीचा वापर केला होता, परंतु पारंपरिक वाद्यांमध्ये मोजक्याच मंडळांनी मिरवणुका काढल्या। त्यामध्ये दोस्ती ग्रुपने सर्वात प्रथम दुपारीच आपल्या गणेश मूर्तीचं विसर्जन भागातील महिला व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात केलं। तर संयुक्त मंगेश्वर गल्ली यांनी यावर्षी पारंपरिक वाद्यांच्या गजरात व मर्दानी खेळांच्या सादरीकरणात मुख्य मिरवणूक भाग घेतला। मर्दानी खेळ पथकातील मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी उचगावकरांचे लक्ष वेधून घेतलं। नव विकासने पालखीतून गणेश मूर्तीचं विसर्जन केलं। लेझर मुक्त मिरवणूक। गणेश आगमन मिरवणुकीमध्ये लेझरमुळे एका युवकाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली होती। त्यामुळे लेझर मिरवणुकीत वापर केल्यास त्या मंडळावर कारवाई करण्याचा पोलीस प्रशासनाकडून इशारा दिल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच लेझर मुक्त मिरवणूक झाली। त्यामुळे गणेश भक्तांना थोडा दिलासा मिळाला। युवकांच्यात उत्साह तर महिला, लहान मुले, आबालवृद्ध यांची नाराजी। विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वांनीच डॉल्बीचा अतिरेक व जास्त आवाज सोडल्यामुळे लहान मुले, महिला यांनी मुख्य मिरवणुकीत पाहण्यासाठी जाण्याचे टाळत होत्या। पोलीस प्रशासनाकडून विसर्जन मिरवणुकीत मंगेश्वर मंदिर चौकामध्ये थांबवण्यासाठी 10 मिनिटांची टायमिंगची मर्यादा दिली होती। टायमिंग होताच मंडळांनी आपली ट्रॅक्टर ट्रॉली पुढे घेत मिरवणुकीचा आनंद लुटला। पोलीस प्रशासनाकडून आवाज मर्यादा वाढवल्यावर आवाजाचे रीडिंग घेण्यात आलं। आवाज मर्यादा कमी झाल्यानंतर त्या मंडळातील महिलांनी पण मिरवणुकीमध्ये सहभाग घेत आनंद लुटला। हिरकणी न्यूज प्रतिनिधींचा भारतीय जनता पार्टी पक्षाकडून व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून फेटा आणि भगवी टोपी, नारळ, पान सुपारी देऊन सत्कार करण्यात आला। हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे, उचगाव, कोल्हापूर। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।